धंद्यामध्ये यश त्यालाच मिळतं ज्याचा स्वभाव धडपडी आहे. तुम्ही बरेच तुमचे असं मित्र पाहिला असेल की एखादा मित्र असतो जो कंटिन्यू धडपड करत असतो, त्याला गप्पा बसवतच नाही. हे नाही तर ते करत बसतो, ते नाही झालं तर अजून काहीतरी नवीन गोष्ट करतो, ते नाही जमलं तर काही ना काही तो करतच असतो. ज्याचा धडपडी स्वभाव आहे ना, तो 4 गोष्टींमध्ये त्यांनी ट्राय केला, 4 गोष्टींमध्ये तो फेल झाला. एखादी तरी 5वी किंवा 6वी गोष्ट आहे. धंद्यामध्ये यश त्यालाच मिळतं ज्याचा स्वभाव धडपडी आहे. तुम्ही बरेच तुमचे असं मित्र पाहिला असेल की एखादा मित्र असतो जो कंटिन्यू धडपड करत असतो, त्याला गप्पा बसवतच नाही. हे नाही तर ते करत बसतो, ते नाही झालं तर अजून काहीतरी नवीन गोष्ट करतो, ते नाही जमलं तर काही ना काही तो करतच असतो. ज्याचा धडपडी स्वभाव आहे ना, तो 4 गोष्टींमध्ये त्यांनी ट्राय केला, 4 गोष्टींमध्ये तो फेल झाला. एखादी तरी 5वी किंवा 6वी गोष्ट आहे. धंद्यामध्ये यश त्यालाच मिळतं ज्याचा स्वभाव धडपडी आहे. तुम्ही बरेच तुमचे असं मित्र पाहिला असेल की एखादा मित्र असतो जो कंटिन्यू धडपड करत असतो, त्याला गप्पा बसवतच नाही. हे नाही तर ते करत बसतो, ते नाही झालं तर अजून काहीतरी नवीन गोष्ट करतो, ते नाही जमलं तर काही ना काही तो करतच असतो. ज्याचा धडपडी स्वभाव आहे ना, तो 4 गोष्टींमध्ये त्यांनी ट्राय केला, 4 गोष्टींमध्ये तो फेल झाला. एखादी तरी 5वी किंवा 6वी गोष्ट आहे. धंद्यामध्ये यश त्यालाच मिळतं ज्याचा स्वभाव धडपडी आहे. तुम्ही बरेच तुमचे असं मित्र पाहिला असेल की एखादा मित्र असतो जो कंटिन्यू धडपड करत असतो, त्याला गप्पा बसवतच नाही. हे नाही तर ते करत बसतो, ते नाही झालं तर अजून काहीतरी नवीन गोष्ट करतो, ते नाही जमलं तर काही ना